आस्था विचारायचे हे शिवसेना सेनेचे संजय राऊत लोकसभेच्या उमेदवार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना हा पक्ष आणि अन्य संघटना या सगळ्या संघटनांचे या ठिकाणी उपस्थित असलेले नेते आणि गेले 2-3 तास अगत्याने या ठिकाणी या सभेमध्ये सहभागी झालेले आपण सगळे बंधू भगिनी लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आज इथं आपण एकत्रित आलो. गेल्या 50-55 वर्षामध्ये मी इथं अनेकदा आलो असेल, अनेकदा बोललो असेल, अनेक निवडणुकीमध्ये सहभागी झालो असेल, पण मला एक गोष्ट मान्य करावी लागते की पुरंदरवासियांनी ते तालुक्यात राहणारे असून मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये काम करणारे असून मुंबईच्या डॉकमध्ये काम करणारे असून या सगळ्यांनी मला आणि आमच्या सगळ्या सहकारी मित्रांना मनापासून सहकार्याने साथ दिली आणि ही गोष्ट मी कधी विसरू शकत नाही. 4 निवडणुकीमध्ये लोकांनी पाठिंबा दिला तर लोक आठवण ठेवतात. माझी स्थिती त्याहीपेक्षा वेगळी आहे. 1967 साली मी पहिली निवडणूक लढलो. माझ्याबरोबर ज्ञानेश्वर खैरे इथून होते. या जिल्ह्याचं नेतृत्व करण्यामध्ये या तालुक्याचे आमचे वरिष्ठ सरकारी अग्रभागी होते. जिल्हा परिषदाच्या पहिले अध्यक्ष शंकरराव विसर झाले पुरंदर तालुक्याचे. अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळण्याच्यासाठी या तालुक्याच्या जनतेने नेहमी सहकार्याने साथ दिली आणि म्हणून तुम्हा सगळ्यांच्या कृतज्ञता व्यक्त करणं ही माझी जबाबदारी. ही निवडणूक एक वेगळी निवडणूक आहे. कारण आधीच्या वक्त्यांनी सांगितलं की या निवडणुकीचा प्रश्न आहे की हा देश कोणत्या पद्धतीने चालवायचा. आज मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात ते बघितल्याच्या नंतर चिंता वाटावी. देश चालवणं याचा अर्थ लोकशाहीच्या मार्गाने लोकांना विश्वासात घेऊन त्यांच्या संमतीनं देशाचा कारभार करणं ही लोकशाहीची महत्वाची गरज आहे. आज काय चित्र दिसतंय? स्थानिक पातळीवर लोकशाही दिसते. आज पंचायत समितीच्या निवडणुका झाल्यात, जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यात, इथल्या नगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात. किती दिवसापासून या निवडणुका या संस्था मोकळ्या आहेत. 2 वर्ष झाली. आता 2 वर्ष तुम्ही निवडणुकाच घेणार नसाल आणि इथून सुरुवात करणार असाल तर आणखी काही दिवसांनी कदाचित विधानसभा आणि लोकसभा याच्या निवडणुका न घेण्याची दुर्बुद्धी
ही राज्यकर्त्यांना सुचण्याची शक्यता नाकारता येते आणि ते चित्र दिसते. आता जे मोदी साहेब ठिकठिकाणी सांगतात 400 के पार, खरं म्हणजे त्या देशाच्या एकंदर सगळ्या लोकसभेच्या जागा आहेत त्याच त्यांना खरं म्हणजे तर मिळाले असल्याचा आनंद आहे. 400 के पार कशासाठी 400 के पार? 400 के पार याचा अर्थ असा आहे की त्यांना हव्या पद्धतीनं या देशात कायदे करून ते कायद्याच्यासाठी लागणाऱ्या खासदारांची संख्या ही मला हवी आहे. आणि त्याचे काम करायचे की बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिलेली घटना तिच्यात परिवर्तन करायचे. या टीका झाली देशातनं त्यावेळी ते सांगतात की संविधानाचा परिवर्तनाचा विचार आमच्या मनात नाही. मी 3-4 उदाहरणं सांगतो. कर्नाटकमध्ये भाजपचे खासदार, त्यांचं नाव हेगडे, बंगलोरमधून निवडून आले. हेगडेंनी भाषण केलं की मोदींना या देशाची घटना बदलायची आहे आणि ती बदलायची असेल तर कमीत कमी 400 खासदारांची आवश्यकता आहे, ते आम्हाला तुम्ही निवडून द्या. ज्योतिर्विद्या नावाच्या खासदारात राजस्थानमध्ये त्यांनी हेच सांगितलं की घटना बदलायची असेल तर 400च्या खाली नंबर नको, त्यापेक्षा अधिक नंबर हवा आहे आणि त्याची आवश्यकता आम्हाला आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपचे राजू म्हणून खासदार आहे, त्यांनी हेच सांगितलं की मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली या देशाची घटना आम्हाला बदलायची आहे, त्यासाठी 400 जागा आमच्या निवडून द्या. आता 1, 2, 3 एका पक्षाचे खासदार जाईल, पण कशासाठी 400 जागा हव्यात हे सांगतात. याची नोंद ही तुम्हाला मला घ्यावी लागेल आणि उद्याचं संकट लोकशाहीचं काय आहे याची फजिती या भाषणातून आपल्या सगळ्यांना येते आणि म्हणून या निवडणुकीकडे अधिक लक्ष देणं हे गरजेचं आहे. मोदी साहेब ठिकठिकाणी जातात. महाराष्ट्रात आल्याच्या नंतर आम्हा लोकांची आठवण करतात, टीकाची उभारणी करतात. उद्या 2 दिवसांनी पुण्यात येणार आहे, तुम्ही त्यांचं भाषण ऐका, नक्कीच ते सांगतील. आल्याच्या नंतर म्हणतील पुणेकरांना माझा नमस्कार, यांनी त्या भाषणाची सुरुवात करतील. आणि एकदम लोक भाषेत वराची भाषेत काही बोलतील आणि त्यानंतर मग त्यांना आठवण येईल शरद पवार आणखीन तुम्ही. मग ते गमतीचे कसते. म्हणजे एक दिवशी त्यांनी दिल्लीमध्ये भाषण केलं की या देशामध्ये शेतीच्या क्षेत्रात क्रांती करण्याचं ऐतिहासिक काम पवार साहेबांनी केलं, हे त्यांनी भाषण केलं. आणखीन काही गोष्टी सांगितल्या. त्यांनी भाषण केलं बारामतीमध्ये येऊन की शरद पवारांच्या बोटाला हातात धरून मी राष्ट्रराज पावलं टाकली. आणि त्यानंतर 8 महिन्यांनी निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीला ते आले आणि म्हणजे यांना सत्तेपासून दूर करण्याच्यासाठी जे जे काही करता येईल ते करा. लोकशाहीमध्ये टीका करण्याचा त्यांचा अधिकार आहे, तो मी काही नाही म्हणत नाही. पण भूमिकेमध्ये विचारामध्ये सातत्य पाहिजे. दिल्लीत 1, मुंबईत 2, बारामती 3, याचा अर्थ काय समजायचा? प्रधानमंत्री हे देशाचं सगळ्यात महत्त्वाचं पद आहे आणि त्या पदाची इज्जत ठेवणं ही तुमची माझी सगळ्यांची जबाबदारी आहे, ती आपण ठेवूया. पण त्याबरोबर
त्या पदावर जे बसले त्यांनी सुद्धा त्या पदाची किंमत प्रतिष्ठा ही ठेवली पाहिजे. आणि आज ते ठेवण्याचं काम त्यांच्याकडून होत आहे. अनेक गोष्टी सांगता येतील त्यांच्याबद्दल. आज ते एक सांगतात नाही, विकास करायचा आहे, आनंद आहे. विकासाच्या संबंधीचा आग्रह हा कुणाला आहे. पण चित्र काय दिसतं जगातले सगळे जे देश आहेत त्यांचा एक आढावा घेतला जातो आणि त्याच्यामध्ये विकासाच्या संदर्भात कोणते देश पुढे आहेत याच्यामध्ये मोजणी केली जाते. आणि आज जर आपण बघितलं तर या विकासाच्या प्रश्नाच्या बद्दल जी आखणी केलेली आहे त्याच्यामध्ये बांगलादेशच्या नंतर भारताचा नंबर येतो. म्हणजे बांगलादेशसारखा देशसुद्धा विकासाच्या संदर्भात आमच्या पुढे आहे. याचा अर्थ काय समजायचा? याचा अर्थ ते विकासाच्या संदर्भातल्या गोष्टी सांगतात, त्याच्यामध्ये सातत्य नाही. दुसराचा मुद्दा सांगतात भ्रष्टाचार. भ्रष्टाचार ज्यांनी भ्रष्टाचार केला त्या लोकांना बरोबर घेतात. भाषण एक करायचं, भाषणामध्ये सांगायचं की या देशामध्ये भ्रष्टाचार करण्याच्यामध्ये कुणी अशोक नावाचा महाराष्ट्राचा घटक हा अग्रभागी होता. आणि 2 महिन्याच्या नंतर आपल्याला बघायला मिळतं की त्यांच्या मंत्रिमंडळात आणि त्यांच्या पक्षामध्ये अशोक चव्हाणांची नियुक्ती केली जाते. त्यांनी भाषण केलं भोपाळला की महाराष्ट्राच्या सरकारी बँकेमध्ये त्यांनी घोटाळा केला. त्यांनी हे सांगितलं की महाराष्ट्रामध्ये पाण्याच्या योजनेमध्ये इरिगेशनमध्ये ज्यांनी घोटाळे केले त्या पक्षाच्या लोकांना मी भ्रष्ट म्हणतो. ज्यांच्या संबंधीचे त्यांनी आरोप केले आज ते लोक कुठे आहेत याची तपासणी केली तर त्यांच्या बोलण्यामध्ये किती असत्य आहे याची खात्री तुम्हाला पत्र्याशिवाय राहणार. आणि ही सत्ता ही लोकांच्यासाठी वापरली जाते. लोकशाहीमध्ये लोकशाहीचा लोकांचा प्रतिनिधी त्याचा सन्मान करायचा असतो. आज त्यांनी काय केलं? झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य, त्या राज्याचा मुख्यमंत्री आदिवासी आहे. साधी गोष्ट आहे आदिवासींच्या प्रश्नाची सोडवणूक करायला सरकार मोदींनी दिलं नाही म्हणून रांचीच्या सभेमध्ये त्यांच्या टीका केली. आज तो मुख्यमंत्री तुरुंगामध्ये, राज्याचा मुख्यमंत्री तुरुंगात. दुसरं राज्य दिल्ली, देशाची राजधानी, अरविंद केजरीवाल म्हणून मुख्यमंत्री, त्या मुख्यमंत्र्यांनी आरोग्याच्या संदर्भात लोकांना सवलती दिल्या, सुविधा दिल्या, शैक्षणिक क्षेत्र बदललं, शाळा कॉलेजेसमध्ये इतक्या सुधारणा केल्या की त्यांचं काम बघायला भारताच्या बाहेरून सुद्धा लोक यायचे. त्या व्यक्तींनी दिल्लीमधल्या काही मागण्या प्रधानमंत्री दुर्लक्षित करतात म्हणून त्यांच्या टीका केली. आज अरविंद केजरीवाल तुरुंगामध्ये आहे. देशाच्या राजधानीचा मुख्यमंत्री तुरुंगामध्ये आहे. याचा अर्थ काय सांगायचा? याचा अर्थ एकच आहे की हे हुकुमशाहीच्या रस्त्यावर निघालेले आहेत. या देशाची लोकशाही उद्ध्वस्त करणार आहेत आणि देशाची लोकशाही उद्ध्वस्त केली तर सामान्य माणसाचे अधिकार जातील. त्यापासून या देशाला, या व्यवस्थेला वाचवायचं असेल तर आज आम्ही लोकांनी एकत्र बसून उद्धव ठाकरे असतील, काँग्रेस पक्षाचे नेते असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते असतील, अन्य पक्षाचे नेते असतील, आम्ही सगळ्यांनी ठरवले एक राहूया आणि या हुकुमशाहीला निमंत्रण देणाऱ्या प्रवृत्तीला खऱ्यासारखं बाजूला ठेवूया आणि हेच काम करायचं आहे. आणि ते काम करायचं असेल तर या ठिकाणी
सुफियाची उमेदवारी दिलेली आहे. खून काय तुम्हाला माहिती आहे, माणूस दिले. आज या ठिकाणची ही जी खून आहे ती लोकांच्या लक्षात राहणार आहे. जाईल तिथे रस्त्याने सुधारणार. आज तुतारी तुतारी म्हणायला लागली. फक्त नुसती तुतारी नाही, तुतारी हातात घेऊन वाजवणारा माणूस ही आपली खून आहे. आणि त्या खुनेच्या सोबत वचन लावा, मोठ्या मताने सुफियाला विजय करा. मी तुम्हाला खात्री देतो की हा देश योग्य रस्त्यावर न्यायची खबरदारी आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही. पाण्याचा प्रश्न असो, शेतीचा प्रश्न असो, इथल्या नवीन विमानतळाचा प्रश्न असो, स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन प्रत्येक प्रश्नाची सोडवणूक ही करण्याच्यासाठी आम्हा लोकांचा प्रयत्न राहील. हाच विश्वास या ठिकाणी आपल्याला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.